राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1,774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत। पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे 6 + 6 म्हणजे 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळतील। त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेअर शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा शेअर हिस्सा सरकार भरेल, शेतकऱ्याने फक्त 1 रुपया भरायचा। अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले। IT पार्कमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे, मोठ्या प्रमाणावर IT क्षेत्र डेव्हलप झालं पाहिजे, हजारो लाखो लोकांना रोजगार मिळाला पाहिजे। यासाठी देखील IT क्षेत्राला चालना देण्यासाठी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरचे निर्णय घेतले। त्याचबरोबर मुंबईतली क्लस्टर डेव्हलपमेंट, ज्या धोकादायक इमारती ज्या आहेत क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी, जे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, अनेक हजारो लाखो लोक आज घराच्या बाहेर आहेत, त्यांना भाडं मिळत नाही, आणि अशा या क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा देखील राज्य सरकारने आज निर्णय घेतला। मुंबईकरांसाठी देखील ही एक आनंदाची बाब आहे। नमो किसान के बारे में आज जो निर्णय लिया गया, आज मंत्रिमंडल बैठक में किसानों के लिए बहुत ही ऐतिहासिक निर्णय लिए गए। उसमें नमो शेतकरी सम्मान योजना, जो योजना किसानों को लागू कर दी, जैसे केंद्र सरकार ने आदरणीय प्रधानमंत्री महोदय जी ने सालाना 6,000 रुपया किसानों के खाते में देने का निर्णय लिया था, वैसे ही समान निर्णय राज्य सरकार ने किसानों के लिए लिया है। 6,000 रुपया राज्य सरकार की ओर से किसानों के खाते में जमा हो जाएंगे। जैसे केंद्र के 6,000 और राज्य के 6,000, ऐसे कुल मिलाकर 12,000 रुपये किसानों को मिलेंगे। ये बहुत बड़ा ऐतिहासिक फैसला राज्य सरकार ने लिया हुआ है किसानों के हित में। दूसरी बात, जो पीक विमा जो किसान उनका हिस्सा भरते थे, वो भी हिस्सा राज्य सरकार भरेगी। सिर्फ किसान को 1 रुपया देना पड़ेगा, और ये भी बहुत बड़ी बात है, बहुत बड़ा निर्णय है। और इससे जो किसान है, लाखों करोड़ों किसान, उनको फायदा होगा। और तीसरी बात, राज्य में IT जो पॉलिसी है उसमें आमूलाग्र चेंजेस करने का निर्णय लिया है, ताकि IT पार्क को बढ़ावा मिले और हमारे यहाँ के लाखों रोजगार युवाओं को रोजगार मिले और उनकी बेरोजगारी दूर हो जाए। ऐसा ये भी निर्णय लिया हुआ है, काफ़ी सहूलियत उसमें देने का फैसला किया है। और मुंबई के बारे में जो डिलैपिडेट कंडीशन, जो जर्जर इमारतें हैं, जो क्लस्टर डेवलपमेंट के माध्यम से उनका पुनर्विकास हो सकता है, वो कई सालों से नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा
8वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँके खात्यामध्ये हा जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, नुकताच 2 ते 3 दिवसापूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या म्हणजेच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात. तर शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका. आता लवकर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नुकतीच 2 दिवसापूर्वी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या मार्फत जी.आर. निघालेला आहे. आणि आता लवकरच आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांनीसुद्धा माहिती दिलेली आहे. म्हणजेच आता काळजी करू नका. आता लवकर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये हे तुमच्या खात्यावरती जमा झालेलेच आहेत. आता काळजी करू नका. आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.